आज रमजान ईद निमित्त संपूर्ण देशभरामध्ये मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये जाऊन नमाज पठण केलंय। रमजानचा पवित्र महिना पूर्ण झाल्यानंतर आज रमजान ईद साजरी केली जाते। या निमित्ताने आज सकाळी पहाटेपासूनच मुंबईमध्ये असलेल्या मशीदमध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करताना पाहायला मिळतात। तर मुंबईच्या काही भागांमध्ये या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आता तैनात करण्यात आलाय। आपण हे दृश्य पाहतोय मुंबई, दिल्ली, जम्मू काश्मीर, भोपाळ, अजमेर, वाराणसी या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी या ठिकाणी मशिदींमध्ये मोठी गर्दी करताना पाहायला मिळतात। आज रमजान ईद आहे आणि या निमित्ताने मुस्लिम बांधव मशिदींमध्ये आता नमाज पठण करण्यासाठी गर्दी करतायत। संपूर्ण देशभरामध्ये रमजान ईदचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यासह देशभरामध्ये रमजान ईद साजरी केली जात आहे। मी सध्या जे परिसरामध्ये आहे। या ठिकाणी पायधोणी परिसरामध्ये मिनारा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी आहे। मुंबई पोलीस खरं तर आपण पाहतो की त्यांचं कर्तव्य बजावत असतात नेहमीच। आजच्या दिवसाला देखील मुंबई पोलिसांच्या वतीनं एक अनोख्या पद्धतीमध्ये ईदच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी देताना पाहायला मिळतात। माझ्यासोबत डीसीपी प्रवीण मुंडे सर आहेत। सर, खरं तर 24 तास मी पाहिलं होतं की संपूर्ण रमजानचा महिना जो आहे पवित्र महिना आहे आणि रोजा पूर्ण झाल्यानंतर आज ईदी खरं तर साजरी केली जात आहे। मुस्लिम बांधवांना आपण गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देत आहेत, काय सांगाल? डोंगरी जे आणि झोन 1 हद्दीतील जे काही ईदचा हा 1 महिन्याचा बंदोबस्त आहे तो मुंबई पोलिसांतर्फे व्यवस्थित ठेवण्यात आला होता। विशेष करून रात्रीच्या वेळी होणारी गर्दी याच्यावर नियंत्रण, वाहतुकीच्या संदर्भाचे प्रश्न या सर्व गोष्टींसाठी नियोजन केलं होतं। आजच्या या पवित्र दिनानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही आमच्यातर्फे खूप खूप ईदच्या शुभेच्छा देतो आणि त्या निमित्ताने एक चांगलं भाईचाऱ्याचं वातावरण सगळ्यांमध्ये राहावं यासाठी मुंबई पोलिसांतर्फे आम्ही एक शुभेच्छा स्वरूपात ही गुलाब पुष्प त्यांना देत आहोत। आजचा दिवस मला असं वाटतं शांती आणि बंधुत्व या गोष्टींचा आपण सर्वांनी कुठेतरी या गोष्टी अंगीकृत करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्या गोष्टींबाबत सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असं या दिनानिमित्त आम्ही सांगू इच्छितो। या सगळ्याच परिसरामध्ये आज आपण पाहतोय की तगडा बंदोबस्त पोलिसांच्या वतीनं देखील लागलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। पवित्र दिनानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही आमच्यातर्फे खूप खूप ईदच्या शुभेच्छा देतो आणि त्या निमित्ताने एक चांगलं भाईचाऱ्याचं वातावरण सगळ्यांमध्ये राहावं यासाठी मुंबई पोलिसांतर्फे आम्ही एक शुभेच्छा स्वरूपात ही गुलाब पुष्प त्यांना देत आहोत। आजचा दिवस मला असं वाटतं शांती आणि बंधुत्व या गोष्टींचा आपण सर्वांनी कुठेतरी या गोष्टी अंगीकृत करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्या गोष्टींबाबत सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असं या दिनानिमित्त आम्ही सांगू इच्छितो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।